हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. नक्की तुम्ही कमेंट करा की आणि हे पण कमेंट करा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण. ओके. तर आज आपण जॉब ओपनिंगबद्दल बघणार आहे. एक एक ठिकाणी जॉब ओपनिंग आहे. खूप चांगलं आहे आणि तिथे तुम्हाला जास्त काही काम करायची गरज नाही आहे आणि तुम्हाला मंथली फिक्स सॅलरी आहे. एक तर फिक्स सॅलरी आहे. 18,000 ते 20,000 रुपये सॅलरी आहे. आणि तुमचं रिमोट जॉब असणार आहे. ओके. तर ह्या जॉबबद्दल आज आम्ही बघणार आहेत आणि तुम्ही जर नवीन असाल ह्या माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच जेन्युइन असतात असे जॉब माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळतात. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक सांगायचं होतं, मी यूट्यूब रिलेटेड पण व्हिडिओज बनवते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पहिला भेटेल. ओके. तर चला मग बघूया की आजचं जॉब रोल काय आहे ते. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईन. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं. ओके. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं ओपन होतंय. ओके. तर इथं बघू शकता, इथं जॉब रोल आहे वर्क फ्रॉम होम. ओके. आणि कंपनी कुठली आहे म्हटलं तर कंपनी बघू शकता तुम्ही, टू कॉम्स कंपनी आहे. चांगली कंपनी आहे. कॉम्स म्हणून कंपनीचं नाव आहे. ओके. आणि हे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे आणि इथे त्यांनी मेन्शन केलेत नॉन आयटी अकाउंट रिक्रुटर. तुम्हाला एक अकाउंट रिक्रुटर म्हणून तिथं काम करावं लागेल. ओके. तर ते काय काम असेल ते तुम्हाला मी दाखवेनच. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही, जॉब डिस्क्रिप्शन आहे. दिस इज अ रिमोट पोझिशन. हे तर रिमोट पोझिशन असणार आहे. आणि त्यांनी काय दिलेत, वी आर लुकिंग फॉर अ ड्रिव्हन अँड कम्युनिकेटेड नॉन आयटी अकाउंट रिक्रुटर विथ एक्सपिरियन्स इन एंट्री लेव्हल रिक्रुटमेंट टू जॉइन अवर एचआर टीम. ओके. तर त्यांची एचआर टीममध्ये तुम्हाला जॉइन करावं लागेल. म्हणजे तुम्ही ॲज अ एचआर पण म्हणू शकता. त्यांची जी एचआर टीम असेल तिथं तुम्हाला जॉइन करावं लागेल. त्यांनी फ्रेशर पण मेन्शन केलेत. चालतंय, वर्क एक्सपिरियन्स फ्रेशर असलं तरी चालतं, असं की नाही एक्सपिरियन्स असायला पाहिजे. फ्रेशर तुम्ही असला तरी चालेल, पण थोडंफार तुमच्याकडे नॉलेज असायला पाहिजे. ओके. द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स विल बी रिस्पॉन्सिबल फॉर, जो कोणी इथं जॉइन करायला त्याचं काय-काय जबाबदारी असतील, तर एक तर सोर्सिंग करावं लागेल, स्क्रीनिंग करावं लागेल आणि हायरिंग क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस नॉन आयटी पोझिशन अक्रॉस मल्टिपल इंडस्ट्रीज. म्हणजे काय होणार आहे, तर तुम्हाला एचआर सारखं वर्क करावं लागेल. इथं काय ना, दुसऱ्या जॉबचे काय ना रेझ्यूम्स येणार तुमच्याकडे. ओके. तर तुम्हाला रेझ्यूम त्यांचे बघायचे आहेत. कुठल्या रेझ्यूममध्ये म्हणजे तुम्हाला चांगले वाटतात, कुठले रेझ्यूम्स चांगले वाटतात त्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनिंग करायचं, शॉर्ट लिस्टिंग करायचं त्याच्यामधलं. मग शॉर्ट लिस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार रेझ्यूम सिलेक्ट करावे लागतील. तुम्ही सिलेक्ट करावं लागेल. ओके. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला रेझ्यूम वगैरे व्यवस्थित आहेत की नाही ते सिलेक्ट करावं लागेल. हे पण तुमच्यामध्ये असणार. आणि कुठली इंडस्ट्री असू शकते, तर इथं बघू शकता तुम्ही, हायरिंग क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस नॉन आयटी. ही सगळी नॉन आयटी पोझिशन असणार, आयटी पोझिशन नाही आहे. ओके. अक्रॉस मल्टिपल इंडस्ट्री, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असणार. कुठली इंडस्ट्री असू शकते, एक तर फायनान्स असू शकते, मार्केटिंग असू शकते, सेल्स असू शकते, कस्टमर सर्व्हिस असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असू शकते. तर ह्या सगळ्यामध्ये काय करायचं, तुम्हाला रेझ्यूम्स घ्यायचा, ते रेझ्यूम शॉर्टलिस्ट करायचं, बघायचं कुठले चांगले आहेत, शॉर्टलिस्ट करायचं आहे, त्याच्यामधले रेझ्यूम स्क्रीनिंग करायचं, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. नंतर नॉन आयटी रिक्रुटर विल वर्क क्लोजली विथ हायरिंग मॅनेजर. आणि तुम्ही तिथं हायरिंग मॅनेजर म्हणून तुम्ही काय करणार, रेझ्यूम शॉर्टलिस्ट करणार. म्हणजे तिथं एक हायरिंग मॅनेजर असेल, जो इंटरव्ह्यूज वगैरे घेईल, तर त्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन असेल. मग तुम्ही जे काही रेझ्यूम्स वगैरे शॉर्टलिस्ट करता ते तुम्हाला त्यांच्याकडे पाठवायचं असेल, असं त्यांचं प्रोसेस असेल, तिथे मेन्शन केलेत त्यांनी. ओके. अंडरस्टँडिंग द स्टाफिंग रिक्वायरमेंट अँड डिलिव्हर इफेक्टिव्ह रिक्रुटमेंट सोल्युशन. आणि तुम्हाला एक चांगलं सोल्युशन तिथं तुम्हाला द्यावं लागेल. ओके. तर त्यांनी की रिस्पॉन्सिबिलिटी पण दिलेत. टॅलेंट सोर्सिंग अँड स्क्रीनिंग, to identify sourcing and attracting top talent through various channels फॉर नॉन आयटी पोझिशन. म्हणजे तुमच्याकडे असं टॅलेंट असायला पाहिजे, की तुमच्याकडे जे रेझ्यूम्स येतात ना, त्याच्यामधून तुम्ही व्यवस्थित रेझ्यूम सिलेक्ट करू शकता, जे योग्य असतात ते. ते एक असायला पाहिजे. जॉब ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करावं लागेल. पोस्टिंग जॉब ओपनिंग्स, समजा फॉर एक्झाम्पल जॉब ओपनिंग्ज आहे, तर तुम्हाला तिथं पोस्टिंग वगैरे करावं लागेल. हे पण तुम्हाला करावं लागणार आहे, ते दिलेत त्यांनी. जॉब पोस्टिंग ऑन रिलेटेड प्लॅटफॉर्म अँड एन्शुरिंग दे आर अट्रॅक्टिव्ह अँड क्लिअर अँड पोटेन्शियल कॅन्डिडेट्स. म्हणजे एकतर तुम्हाला जॉब पोस्टिंग करावं लागेल आणि तुम्ही छान असं डिझायनिंग वगैरे करून तुम्हालाच पोस्ट वगैरे त्यांनी देतील कुठं-कुठं करायचं, करावं लागेल. ओके. रिझ्यूम रिव्ह्यू अँड कॅन्डिडेट स्क्रीनिंग. रिव्ह्यूइंग रिझ्यूम, कंडक्ट इनिशियल स्क्रीनिंग अँड शॉर्टलिस्टिंग क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर इंटरव्ह्यूज. तर तुम्हाला रिझ्यूम जे येतात तुम्हाला सांगितलं आता, त्याच्या त्या रिझ्यूममध्ये तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यूज घ्यावा लागेल. त्याच्यामधून तुम्हाला त्यांचं स्क्रीनिंग वगैरे करावं लागेल. त्याच्यामधून तुम्हाला शॉर्टलिस्ट करावं लागेल. हे सगळं काम तुमचं असेल. ओके. and interview coordination, scheduling and coordinating interviews between candidates and hiring manager, ensuring smooth communication throughout the process. ओके. तर इथं काय लागेल तुम्हाला, इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला शेड्यूल करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही शॉर्टलिस्ट केला. तुम्ही फर्स्ट इंटरव्ह्यू घेता. ओके. शॉर्टलिस्ट केला. मग त्याच्यानंतर हायरिंग मॅनेजर असतात ना, त्यांच्याबरोबर यांचे कॅन्डिडेट्स की त्यांच्यामध्ये तुम्हाला स्मूथ प्रोसेस करावी लागेल इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू तर हायरिंग मॅनेजर घेणार. ओके.
Stakeholder partnering with hiring manager to understand job requirement, desired qualification and team culture to create accurate job description. तर तुम्हाला तुमचे मॅनेजर जे आहेत त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना त्यांना तुम्हाला विचारावं लागेल काय-काय रिक्वायरमेंट आहेत. ते सगळे जे दिलेत त्यांनी स्टेकहोल्डर कोलॅबोरेशन वगैरे करावं लागेल. ऑफर निगोशिएशन, ऑनबोर्डिंग, एक्सटेंडिंग जॉब ऑफर्स जॉब ऑफर तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तिथे एक्सटेंड पण तुम्ही करू शकता बघा. एक्सटेंडिंग जॉब ऑफर्स टू शेड्यूल्ड selected candidates, handling negotiations and managing the onboard process for few new hires. ओके. तर ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल जे जॉबला जॉइन होतात त्यांच्यामध्ये तुम्हाला निगोशिएशन वगैरे करायला फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅलरी वगैरे सांगता त्याच्यामध्ये निगोशिएशन वगैरे करायचं, ऑनबोर्डिंग करायचं, नवीन हायर्स असतात त्यांच्यासाठी. ओके. रिक्रुटमेंट मेट्रिंग ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग ऑन सच एज टाईम टू फील कॉस्ट. ओके. रिक्रुटमेंट मेट्रिक वगैरे तुम्हाला करावं लागेल. ओके. रिक्वायरमेंट्स दिलेतच इथं. एक तर तुमचं प्रूव्हन वर्क एक्सपिरियन्स ॲज अन अकाउंट रिक्रुटर ऑर सिमिलर रोल. इथं फ्रेशर पण दिलेत त्यांनी, पण इथं त्यांनी मेन्शन पण केलं की थोडंफार वर्क एक्सपिरियन्स असायला पाहिजे म्हणून. फॅमिलियर विथ अकाउंट जॉब अकाउंटिंगचं तुम्हाला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे. ओके. आणि सॉलिड अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. सोर्सिंग टेक्निक म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे शॉर्ट लिस्टेड करायचं, ते तुमच्याकडे थोडं नॉलेज असायला पाहिजे. कम्युनिकेशन असायला पाहिजे. एक्सलंट कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इन द सेन्स इंग्लिश नाही असं म्हणत मी. ओके. असं त्यांनी मेन्शन केलं नाहीत की इंग्लिश. कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंदीमध्ये पण बोला, पण व्यवस्थित कम्युनिकेट करा. सगळ्यांचं कन्फ्युजन आहे. ओके. कन्फ्युजन आहे की कम्युनिकेशन म्हणजे की इंग्लिश आपल्याला चांगलं यायला पाहिजे, असं काही नसतं. कम्युनिकेशन म्हणजे काय? तुम्ही जे काही बोलता ते तुम्ही व्यवस्थित बोलायचं जेणेकरून पुढच्याला समजायला यायला पाहिजे. कन्फ्युजनमध्ये बोलायचं नाही, डाऊटमध्ये बोलायचं नाही, लहान मुलांसारखं बोलायचं नाही. ओके. त्याला म्हणतात एक्सलंट कम्युनिकेशन. ओके. तर हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल आता ह्या व्हिडिओमध्ये. स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन, टाईम मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित करावं लागेल. अपॉर्च्युनिटी टू वर्क इन लीडिंग कन्सल्टिंग फर्ममध्ये तुम्हाला चांगल्या फर्ममध्ये वर्क करावं भेटेल आणि तुम्हाला सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे सुट्टी पण आहे. दॅट्स ग्रेट. सुट्टी पण तुम्हाला 2-2 भेटतील. सेकंड सॅटर्डे म्हणजे बँकला कसं असतं, की तसं तुम्हाला हॉलिडे भेटतील. वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्हाला सॅलरी बघा 18,000 पासून 25K पर्यंत तुमच्या हातामध्ये येणार सॅलरी इन हँड. एक तर 18,000 किंवा 25K तुमच्या नॉलेजवरती त्यांनी तुम्हाला सॅलरी नंतर ते 18 स्टार्टिंगला जरी तुम्ही फ्रेशर असाल फॉर एक्झाम्पल 18,000 जरी चालू झालं तर ते 25 पर्यंत जाऊ शकतं आणि तुम्ही जर थोडाफार जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल तर ते मॅनेज करतील तुम्हाला जास्त पण देऊ शकतात. ओके. तर हे प्रोसेस आहे तो खूप चांगला आहे असं म्हणते मी. तिथे काही तुम्हाला काम करायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक रिक्रुटमेंट व्यवस्थित करावं लागेल एवढंच आणि कम्युनिकेशन करावं लागेल. हायरिंग मॅनेजर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करावं लागेल. हे सगळं तुम्हाला घरातूनच करायचं आहे. कम्युनिकेट करून कॅन्डिडेट्स बरोबर. ओके. आणि इथं तुम्हाला आणि कसं त्यांना कम्युनिकेट करायचं सांगते मी तुम्हाला. समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही इथं सीव्ही घालू शकता. इथं बघा sonia.r2coms.com म्हणून ह्या ईमेल आयडीला आणि तुम्ही किंवा फोन पण करू शकता. मी म्हणते की तुम्ही डायरेक्ट फोनच करा. त्यांना त्यांच्याशी बोला क्लिअरली. सो तुमचं जे काही डाऊट असेल ते पण क्लिअर होऊन जाईल. ओके. इथं पण नंबर आहे बघा आणि इथं पण नंबर आहे. ओके. तर ह्या नंबरला तुम्ही ह्याच नंबरला तुम्ही कॉल करा. इथं जो खालती दिलेला आहे किंवा ह्या नंबरवरती तुम्ही मेल करा तुमचा रिझ्यूम वगैरे. ओके. रिझ्यूम एक छान बनवा आणि मेल करा. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मिस करू नका म्हणते मी. अप्लाय करून टाका. ओके. आणि काही पण प्रॉब्लेम तुम्ही ह्याच्यामध्ये वाटला तर प्लीज तुम्ही कमेंट करा. मी त्याला रिप्लाय करेनच. ओके. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, की ह्या जॉबचं काय-काय रिक्वायरमेंट आहे. तर काय पण क्वेशन असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला सांगायचं होतं, की असे क्वेशन्स येतात ओके, की जेन्युइन आहे की नाही, म्हणजे जॉब जे प्रोव्हाईड करतात, जे देतात ते जेन्युइन असतात की नाही. तर मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला एका जॉबबद्दल पण सांगितलं होतं टीचिंगसाठी ओके. ते प्लॅनेट स्पार्क म्हणून काहीतरी होतं, तिथं मी अप्लाय केलेलं. त्याचं तुम्हाला मी मेल दाखवेन, रिप्लाय आलेला आहे त्यांचा शॉर्टलिस्टेड झालेला आहे ओके. तिथं बघू शकता तुम्ही प्लॅनेट स्पार्क म्हणून आहे. तर त्यांनी इथं पण बघू शकता तुम्ही ईमेल आयडी. तर त्यांचा रिप्लाय आलेला आहे ओके. प्रोसेस पुढचं करा म्हणून. पण मी बिझी असल्यामुळे मी इथं करू शकत नाही. कारण मी दुसरीकडे बिझी आहे. त्यासाठी इथं मी अप्लाय करू शकत नाही. पण इथं मी अप्लाय केलेलं बघायला जेन्युइन आहे. तर जेन्युइन आहे. त्यांचा रिप्लाय बी येतोय ओके. आणि प्लॅनेट स्पार्क पण चांगला आहे, जिथं आपण टीचिंग करायला पाहिजे स्टुडंट्सना. ओके. तर हे आहे आणि त्यांनी WhatsApp थ्रू पण कम्युनिकेट करायला तुम्हाला दाखवते मी WhatsApp मेसेज पण. तर इथं बघू शकता तुम्ही थ्रू WhatsApp पण त्यांनी मला कम्युनिकेट करायला येतं बघा. ॲट युअर हायरिंग प्रोसेस थोडे स्टेप्स फॉलो करा. त्यामुळे तुमची हायरिंग प्रोसेस होते. शॉर्टलिस्ट झालं त्यासाठी मला मेल केलेत त्यांनी. तर मी बिझी असल्यामुळे इथं अप्लाय मी करणार नाही सध्याला. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की जेन्युइन जॉब्स असतात. मी जे काही जॉब सांगते ते जेन्युइनच असतात. त्यासाठी विश्वास ठेवून करावेच. ओके. आणि आता मी जे सांगितलेलं आहे त्या जॉबवरती लवकरात लवकर अप्लाय करा. कुठे गेलं ते? ओके. ह्या जॉबला लवकरात लवकर अप्लाय करा आणि
आणि मी तर म्हणेन डायरेक्टली कॉलच करा तुम्ही. सगळं कन्फ्युजन क्लिअर होते. ओके. ओके. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना. थँक सो मच.